नमस्कार, मी सुजित. आपण पाहतात आपला आवाज. बातमी येते ती जुन्नर येथून. मतदार जनजागृती अभियानासाठी जुन्नर नगरपालिकेच्या धर्मवीर संभाजी सभागृहात सकाळी ठीक 11 वाजता प्रांत कल्याण पांढरे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व नगरसेवक, BLO, सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच मुख्याधिकारी संतोष वारोळे उपस्थित होते. पाहूयात सविस्तर. मतदान नोंदणी व्हावी याकरिता हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा खरा उद्देश असाच आहे की 100% मतदार नोंदणी होणे. मतदान जागरूकता हा आपला सेकंड फेज असणार आहे, जो आपल्या मतदार यादी आपण ज्यावेळेस फोडू प्रभागणी आहे त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला आयोगाचं पुढचं कार्यक्रम पत्रिका येईल त्याच्या अगोदर आपल्याला मतदार जागरूकता हा कार्यक्रम राबवायचा आहे. पण त्याच्या आधी आपल्याला आजपासून ते 30 ऑगस्टपर्यंत आपल्याला हे अभियान जोमाने राबवायचं आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाचे असे निर्देश आहेत की 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर म्हणजे पहिला आठवडा आहे सप्टेंबर महिन्याच्या, त्याच्यामध्ये आयोग आपल्याला मतदार यादीचा कार्यक्रम देणार आहे आणि म्हणून 30 ऑगस्टपर्यंत आपण हे अभियान राबवणार आहोत. यासाठी आपण नगरपालिकेमध्ये बबन नवले जे आमचे विभाग प्रमुख आहेत हे त्या कमिटीमध्ये आहेत, त्यांना आम्ही सोबत 2 लोक दिलेला. आपण चौकात फ्लेक्स लावलेले आहेत, हँडबिल्स दिलेले आहेत. सोबतच आपण माननीय प्राचार्य शेडके सर आहेत शिवाजी महाविद्यालय यांच्याशी आम्ही बैठक आयोजित केली. कारण या ठिकाणी एकमेव सिनियर कॉलेज आहे आपलं. त्या सिनियर कॉलेजमध्ये ज्यांचे वय 1/1/2016 रोजी 18 वर्ष पूर्ण असेल अशा मतदारांना आपण या ठिकाणी इन्व्हॉल्व करून घेणार आहोत. आणि म्हणून कॉलेजमध्ये शेडके सरांनी 3 ते 4 टेबल लावलेले आहेत. परंतु एवढ्यावर न थांबता बैठका आयोजित करणे, जाहीर प्रसिद्धीकरण देणे, यासोबतच आपल्याला जे महत्त्वपूर्ण कार्य करायचे आहे की आता या शहरामध्ये प्रभागामध्ये आमचे सन्मान्य नगरसेवक आहेत ज्यांना प्रभाग पूर्ण माहीत असतो किंवा आपण पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत, पक्षप्रमुख आहेत त्यांना माहीत असते. आणि म्हणून एक खालच्या स्तरापर्यंत ही माहिती जावी आणि मतदाराची नोंदणी जी आहे ती 100% व्हावी. आणि म्हणूनच BLOंना आम्ही बोलवलेलं आहेत. आता याच्यामध्ये जो नमुने आपल्याला भरून द्यायचे आहेत, नमुने भरून देत असताना ज्यांना नवीन नाव समाविष्ट करावायचे आहे, नावात दुरुस्ती करावायची आहे, नाव वगळायचं आहे, त्यांनी तो नमुना व्यवस्थित भरून आपल्याला एक नमुना म्हणजे आता गठ्ठ्यामध्ये आम्ही देणार नाही कोणाला. असं कोणी जर मागणी केली की आम्ही साहेब हे फॉर्म घेऊन जातो आणि गठ्ठ्या संबंधी अगदी व्यवस्थित डायरेक्शन दिलेल्या आहेत. फॉर्म भरत असताना जर त्याची सही राहिली असेल, काही चूक राहिली असेल तर त्या ठिकाणी त्यांना मदत करतील. तर नमुना 6, 7, 8 आणि 8A या पद्धतीने व्यवस्थित भरावायचा आहे. त्याच्यात जो आहे नमुना 6 अतिशय महत्त्वाचा आहे. BLO किती आलेत? हात वर करा. बूथ लेवल ऑफिसर सर्व आलेत. जुन्नर शहरामध्ये 49 मतदान केंद्र म्हणजे शहरामध्ये 25 BLO आहेत आपले. एकूण 336 मतदान केंद्र आहेत. 195 जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे पूर्ण तालुक्याचे, त्यापैकी शहरामध्ये 29 आहेत. आता भारत निवडणूक आयोगाचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम मतदार यादी बाबत राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण मोहीम 1 मार्च ते 21 ऑगस्टपर्यंत. त्यामध्ये आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मीटिंग घेतली BLOची. त्या मीटिंगमध्ये त्या मोहीममध्ये काय करायचे हे सूचना दिली आहे. त्यात मतदार यादीमध्ये जर काही चुका असतील नावामध्ये, वयामध्ये कोर्टाने नाव नाही तर त्या दुरुस्तीसाठी आपल्याला 8 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी BLOंना आम्ही नमुने दिलेले आहेत मागच्या मीटिंगमध्ये. ही राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण मोहीम, या मोहिमेमध्ये मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे हा मेजर पार्ट आहे. त्याचबरोबर दुसरं एक आहे की मतदान
BLO जे इथे उपस्थित आहे त्या BLOनी लक्षात द्यायचं आहे की मतदान जे केंद्र आहे आपलं त्या केंद्राचा नजरी नकाशा आपल्याला तयार करायचा आहे. मतदान केंद्र उदाहरणार्थ शहरीमधलं जर मतदान केंद्र आपण एखादं घेतलं त्या मतदान केंद्रामध्ये समाविष्ट जो एरिया आहे त्याच्यामध्ये जेवढा काही पत्ता येतो एका मतदान केंद्राचा जो काही भाग आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्या मतदान केंद्रांचा नकाशा समाविष्ट असलेला नकाशा कच्चा नकाशा BLOनी तयार करायचा. आता त्याचा पहिल्यांदा त्याच्या कोऱ्या कागदावरती स्केच काढून घ्यायचा आणि असं बसून होणार नाही. तुम्हाला नेमून दिलेला जो मतदान केंद्राचा एरिया आहे तो तुम्ही प्रत्यक्षात पाहणं गरजेचं आहे. विशेषतः BLOला सूचना आहे मतदान केंद्राचा जो भाग आहे त्यात तुम्ही अगोदर त्याची आउटलाईन काढून घ्यायची आणि त्याच्या जे महत्वाचा रस्ता आहे एखादा रस्ता गेलाय मध्ये एखादं मंदिर आहे तुमच्या मतदान केंद्रात समाविष्ट मंदिर आहे रस्ता आहे शाळा आहे ते तुम्ही कसं हाताने मार्क करून त्याला हायलाईट करायचं. BLOला सूचना आहे सगळ्यात महत्वाच्या. तर तुम्ही त्या मतदान केंद्राचा नजरी नकाशा तयार करायचा आहे. तो नकाशा आपल्याला भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरायचा आहे. आयोगाला देण्यासाठी नजरी नकाशा करणे हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा. त्याचा जो एरिया तुम्हाला ज्या बाउंड्रीज आहेत मतदार यादीची शुद्धता करणे हा कार्यक्रम आहे. हा भारत निवडणूक आयोगाचा आहे. याच्यामध्ये काय काय ऑब्जेक्टिव्ह दिलेत की पहिला आहे की जे पात्र मतदार आहेत त्यांची नोंदणी करणे मिशन मोडमध्ये. तिसरा मुद्दा आहे ॲबसेंट आणि शिफ्टेड म्हणजे जे स्थलांतरित झालेले आहेत किंवा राहत नाही तिथं त्यांचं यादीतलं नाव कमी करणे. पुढचा मुद्दा आहे मयत मतदारांची नावे कमी करणे. पुढचा आहे गुड क्वालिटी करेक्शन इमेजेस कन्फर्मिंग द ECI स्टँडर्ड म्हणजे फोटोमधल्या ज्या कामासाठी वापरतात. बरोबर आहे. मूळ यादी बनवतं भारत निवडणूक आयोग. बरोबर. मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार आणि बूथ लेवल ऑफिसर म्हणून आमचे मतदार नोंदणी अधिकारी बूथ लेवलचे हे मतदार यादी बनवतात. ती कशी बनवतात? विधानसभेच्या मतदान केंद्र निहाय. बरोबर. ही यादी COना दिली जाते नगरपालिका निवडणुकीसाठी सर्टिफाय करून की त्या जी राज्य निवडणूक आयोगाची डेट येईल त्या डेटनुसार त्या डेटला जी यादी आहे ती यादी दिली जाते COना आणि CO ती यादी घेऊन तुमच्या प्रभागनिहाय तुमच्या मतदान केंद्राच्या रचनेनिहाय स्वतंत्रपणे बनवतात. परंतु ह्या मतदार यादीत ज्या चुका ह्यांना दुरुस्त करता येत नाही. ह्या चुका कुठं दुरुस्त करायच्या आहेत? विधानसभेच्या यादीत. तुमची अद्ययावत यादी कुठली पाहिजे? विधानसभेची यादी. दुरुस्ती नाही, परत दुरुस्ती नाही कारण COना कुठलाही अधिकार नाही. आता सुदैवानं हा प्रोग्राम तुमच्या निवडणुकीच्या अगोदर आलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो फायदा आहे. की परत एकदा मी क्लिअर करतो. भारत निवडणूक आयोग मतदार यादी बनवतो. पात्र मतदार तुमचं पद सांगा आणि कुठल्या मतदान केंद्राचे BLO सांगा. हां मतदान केंद्र 156. आमचं केंद्र आहे नेनसुख मुख्य विद्यालय गव्हर्नमेंट. हां ठीक आहे. पुढे सांगा पटपट 5 मिनिटात सांगा तुम्ही. माझं केंद्र आहे 165 अंजुमन आहे. 149 6 नंबर. मोठ्याने सांगा जरा. हवामान शंकरले केंद्र क्रमांक 167 हवामान मार्केट केंद्र क्रमांक 155 शाळा नंबर 1 केंद्र क्रमांक 168 केंद्र क्रमांक 162 महाराष्ट्र तसेच नायडल 161 जे दत्तात्रय
नाव काय? केंद्र क्रमांक 150 शाळा नंबर 1. पहिला मुद्दा, आता हे BLOची नावं सांगितलेली आहेत त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्या भागातले नगरसेवक, त्या भागातले इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून 100% मतदारांची नोंदणी करणे. 1 जानेवारी 2016 या दिनांकाला ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि ज्यांच्याकडं जन्माची नोंद किंवा वयाचा पुरावा, शाळेचा दाखला घेऊन आपल्याला कुठला फॉर्म भरायचा? 6 नंबर फॉर्म भरायचा. स्थलांतरितसाठी काय करणार? 8. त्याच्यामध्ये परगावी गेलेला आहे, जुन्नरमध्ये राहत नाही, बरोबर ना, तर त्यांची नावं आपल्याला तपासून कमी करायची आहे. जे मयत आहेत त्याच्यामध्ये CO यांना सूचना आहे माझी की 5 वर्षामध्ये जे मयत व्यक्तींची यादी आहे ती मयत व्यक्तींची यादी घ्या, आपल्या प्रभागनिहाय, आपल्या मतदान केंद्रनिहाय, आणि त्या मयत व्यक्तींची नावं कमी करा, बरोबर. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, ज्या नावामध्ये चुका आहेत, आडनावामध्ये चुका आहे, नावामध्ये चुका आहे, वय चुकलेलं आहे, बरोबर ना, किंवा इतर चुका आहेत, फोटो चुकलेला आहे, पत्ता चुकलेला आहे, तर ह्या चुका दुरुस्तीसाठीचं पण फॉर्म तुम्हाला भरून घ्यावा लागेल आणि त्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. कुठला फॉर्म भरणार? काय जण 7 म्हणले? हां, कुठला? 8 नंबर. 8 हां, 8 अज व्हायस तो स्थलांतरित आणि 8 आहे ते चुका दुरुस्ती आहे. 7 नंबरचा फॉर्म आहे वगळणीचा. जर आपल्या मतदारसंघातून एखाद्या व्यक्तीनं नाव कमी करायचं किंवा भोसरी मतदारसंघ आहे तिथून त्यांना कमी करून जुन्नर मतदारसंघात समाविष्ट करायचं, त्या व्यक्तीनं आपल्याकडे त्याला नवीन नोंदणी करताना भोसरी मतदारसंघातून नमुना नंबर 7 फॉर्म भरलेला आहे आणि त्याची पावती आपल्याकडे त्यांनी दाखवलेली आहे वगळणीची, तरच आपण त्या मतदाराला नवीन नोंदणीसाठी नमुना नंबर 6चा फॉर्म आपल्या मतदारसंघात द्यायचा आहे. आणि इथला निवास पुराव्यासाठी त्याचं रेशन कार्ड, आधार कार्ड असेल की ज्या ठिकाणी तो राहतो त्याचा पत्ता समाविष्ट असलेलं ॲड्रेस प्रूफसाठी एक कागद आणि त्याच्या 7 नंबर वगळणीची जी पोहोच आहे बाहेरच्या मतदारसंघातून आपल्याकडे येणाऱ्या मतदारांसाठी पोहोच आणि त्याला पोहोच पाहिल्यानंतरच आपण नवीन नाव नोंदणीसाठी 6 नंबरचा फॉर्म द्यायचा आहे. 7 नंबर वगळणीसाठी असलेला नमुना आहे आपला. 8चा आहे तो चुका दुरुस्ती करण्यासाठी आणि 8 आहे तो एका यादी भागातून दुसऱ्या यादी भागामध्ये त्याला पत्ता बदल करून जायचा आहे याच मतदारसंघामध्ये. 11th आवरला किंवा शेवटच्या दिवशी किंवा मतदानाच्या दिवशी किंवा फॉर्म भरायच्या दिवशी बरेच इच्छुक उमेदवार, बरेच नवीन मतदार तयार होतात किंवा इच्छुक होतात आणि त्यांना मतदान करता येत नाही, निवडणुकीपासून आणि मतदानापासून वंचित राहावं लागतं. तर ते टाळण्यासाठी आपल्याला हे अभियान आहे, ह्या अभियानाचा फायदा करून तुम्ही सर्वांची मतदार नोंदणी करून घ्या. नंबर 1. नंबर 2, जे चुका आहेत त्याच्यावर ऐन वेळेस ऑब्जेक्शन घेतलं जातं की ह्याचं नाव 2 ठिकाणी, ह्याचं नाव 10 ठिकाणी, ह्याचं हा इथं राहतच नाही, किंवा असे जे वेगवेगळे ऑब्जेक्शन्स आहेत ते तुम्हाला त्यावेळेस घेता येत नाहीत, तर ते सुद्धा या दरम्यान तुम्हाला घेता येतील. तुमच्या BLOचे नंबर आम्ही तुम्हाला देतो सगळ्यांना, वार्डनिहाय तुम्ही ते BLOचे नंबर घ्या, त्यानुसार तुम्ही तहसीलदार आहेत पूर्णवेळ निवडणुकीचे, त्यांना तुम्ही संपर्क साधा आणि मात्र त्यावेळेस कुठलीही कुणाची अडचण ऐकली जाणार नाही. त्यानंतर मयत कमी करणे आहेत किंवा स्थलांतरित कमी करणं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही दबावाला बळी न पडता मतदार नोंदणी फ्री अँड फेअर झाली पाहिजे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक काम केलं पाहिजे आणि तुम्हाला कुठली अडचण असेल तर ती माझ्या निदर्शनास किंवा तहसीलदारांच्या निदर्शनास आणली पाहिजे, परंतु चुकीचं काम कुठल्याही मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून होता कामा नये. हा एक भाग आहे. राजकीय पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला ह्या ज्या सूचना आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या, तर त्या पहिल्या सूचना अशा आहेत की नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार यादी अचूक करण्यासाठी आपण विधानसभेची जी मतदार यादी आहे ती अचूक झाली पाहिजे.
आणि ते करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. याच्यामध्ये हे जरी निवडणुका संपल्या तरीसुद्धा 2016 ते 2019 हा भारत निवडणूक आयोगाचा कार्यक्रम चालूच आहे, स्वीप म्हणून, म्हणजे मतदार जागृती आणि मतदार अभियान. यामध्ये आपल्याला मतदारांच्या जागृती करायची आहे, मतदारांची नोंदणी करायची आहे, त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या 15 लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे मतदानाची टक्केवारी होती ती 84ला फक्त 64% होती आणि 98ला ती जवळपास 58% होती. परंतु 2014च्या निवडणुकीत मतदार जागृती अभियान भारत निवडणूक आयोगानं राबवल्यामुळं आणि विविध पातळीवर प्रयत्न झाल्यामुळं, लोकजागृती, मतदार जागृती झाल्यामुळं हे जे मतदान करण्याचं जे प्रमाण आहे हे 66.4% झालं आणि तरीसुद्धा 33% लोकांनी मतदान केलं नाही. म्हणून भारत निवडणूक आयोगाने हा कालबद्ध कार्यक्रम आहे, हा निवडणुकीपुरता नाही, जुन्नर नगर परिषदेपुरता नाही, हा भारतभर कार्यक्रम सुरू आहे. आणि मतदार जागृती, मतदार नोंदणी आणि मतदार यादीचं आरोग्य म्हणजे मतदार यादी अचूक करणे हे प्रयत्न 5 वर्ष सुरू राहणार आहेत. परंतु आपली निवडणूक असल्यामुळं हे आपण तातडीनं आत्ताच करून घ्यावं. मी तहसील ऑफिसच्या लोकांनाही सांगतो की तुम्ही नगरपालिकेच्या कामामध्ये विशेष लक्ष द्या. तुम्ही पाहिजे तर 2 जण इथे येऊन सीओन बरोबर बसवून चर्चा करा, नायब तहसीलदार आणि तुम्ही क्लार्क, आणि तुम्ही ती नीट माहिती समजून घ्या. मतदान केंद्र कुठलं आहे, पाहिजे तर तुमच्या सर्व BLOंच्या मिटिंग्स घ्या नगरपालिकेत, आणि हे काम अचूक झालं पाहिजे. काही लोकप्रतिनिधींच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी असतील त्याचं निराकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अपंग, त्यानंतर आदिवासी, त्यानंतर तृतीयपंथी किंवा जे मतदार नोंदणीपासून वंचित आहेत त्यांचीसुद्धा मतदार नोंदणी झाली पाहिजे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी म्हणजे झोपडपट्टी एरिया असेल किंवा मागासवर्गीय वस्ती असेल किंवा काही अतिशिकलेली लोक आहेत परंतु ते राज्यशास्त्रात PhD केलेले असते परंतु मतदान नोंदणी नाही त्यांची नसते, बरोबर ना. शिक्षण भरपूर आहे, तत्त्वज्ञान सांगायला ते पुढं असतात, नगरपालिकेविरुद्ध तक्रारी करायला पुढं असतात, पण त्यांना विचारलं की नगरपालिकेला मतदान केलं का, तर त्यांनी मतदान केलेलं नसतं कारण मतदार यादीतच नाव नसतं. असे पण सुशिक्षित लोक आहेत, त्यांचीही नोंदणी करा. अशा सूचना सगळ्या केंद्र निवडणूक आयोगाच्या आहेत. हे टार्गेट ग्रुप आहेत. त्याचबरोबर मी COनी पण प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही शाळांमधले, कॉलेजमधले, म्हणजे शाळांमध्ये नाही पण ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजमधले जे 18 आणि 19 वर्षाची वयाची मुलं आहेत ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही किंवा त्या पुढची मुलं आहेत त्यांची मतदार नोंदणी करून घ्या. अजून एक ह्याच्यामध्ये सूचना आहे, 1/1/2017ला ज्यांना 18 वर्ष पूर्ण होणार आहेत त्यांचीसुद्धा यादी करून ठेवा. म्हणजे प्लॅनिंग आता तुम्हाला जे तुमचं म्हणणं आहे ना की मतदार यादी तुम्ही सगळेजण येता, म्हणजे पुण्यामध्ये लोकसभेच्या वेळेस मतदार यादीत नाव नाही म्हणून खूप मोठा मोर्चा आला, परंतु कुणी त्यावेळेस काय करू शकत नाही. म्हणजे अधिकाऱ्यांना तक्रारी करून नुसते चालणार नाही. आपले नैतिक जबाबदारी आहे, याच्यामध्ये 50% जबाबदारी मी राजकीय पक्ष आणि मतदारांना देतो आणि 50% आमच्या यंत्रणेला जबाबदारी देतो. आणि दोघांच्या सहभागाने ही मतदार यादी मला खात्री आहे की जुन्नर नगरपालिका हद्दीतली 100% मतदार यादी अचूक होईल. आणि म्हणून या मिटिंगला मी खरं येण्याचं कारण मला इतर 2 मिटिंग आहेत, परंतु हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं काम आहे. आता महत्त्वाचं वाटत नाही आपल्याला, पण ते निवडणुकीच्या दिवशी वाटतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे 100% फोटो काढणे, याचा पण कार्यक्रम घ्या. म्हणजे बोगस मतदान होणे किंवा आपलं कुठल्याही प्रकारचं अडचणी येत नाहीत, लॉ अँड ऑर्डर होत नाही किंवा कुणावर गुन्हा दाखल करायची वेळ येत नाही किंवा कुठं लाठीचार्ज करायची वेळ येत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तणावमुक्त जर इलेक्शन करायचं असेल, शांततेत फ्री अँड फेअर करायचं असेल तर त्यासाठी आपली मतदार यादी हा मूलभूत पाया आहे. आणि हा मतदार यादीचा पाया हा निवडणुकीच्या दिवशी ठरत नाही, तर तो अगोदर ठरतो. आणि त्यातल्या चुका निवडणुकीच्या दिवशी तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही मोर्चा आणा, कितीही काही प्रयत्न करा, कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आणा, काही होऊ शकत नाही.
हे मी मुद्दाम सांगतो आहे, कारण हे सगळे अनुभव येतात निवडणुकीच्या वेळेस. आणि मग काय साहेब, तुम्ही आमची एवढी ओळख असून एवढी मदत करू शकत नाही असे म्हणणारे पण पदाधिकारी असतात, बरोबर. तर त्यावेळेस कुठलाही अधिकारी कर्मचारी काही करू शकत नाही, कारण तो मतदार यादीत नाव नाही आणि इलेक्शनमध्ये प्रत्येक गोष्टीची तक्रार होते. त्यामुळं चुकीचं काम कुठलाही अधिकारी करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाचंच याच्यावर प्रभावी नियंत्रण असतं, ऑब्झर्वर असतात किंवा त्याच्या प्रत्येक गोष्टीचं रिपोर्टिंग असतं. त्यामुळं कुठलाही स्थानिक अधिकारी चुकीचं काम करू शकत नाही, कारण तेवढं रिपोर्टिंग आणि तेवढ्या गोष्टी त्याला बांधील असतात. दुसरा मुद्दा, तुम्ही सगळे जागरूक असता, तर ती जागरूकता निवडणुकीच्या वेळेची मला मतदार नोंदणीच्या वेळेस पाहिजे. आणि आपण, मला खात्री आहे की आपण सर्वजण ह्या कामी सहकार्य कराल. ह्याच्यामध्ये सर्व लोकांची मतदार नोंदणी होईल, सर्व मयत लोकांची वगळणी होईल, सर्व चुका दुरुस्त होतील, ही सगळ्यांच्या वतीनं. आणि या केंद्र सरकारच्या कार्यक्रमामध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमामध्ये मीडिया हाऊस म्हणजे मीडिया प्रतिनिधींची पण मदत घ्यायची आहे. त्या मीडियामार्फत याला वाईड पब्लिसिटी द्या, त्याचं प्रेस नोट तयार करून द्या. मतदार नोंदणीसाठी काय पुरावे लागतात त्याची माहिती छोट्या छोट्या स्वरूपात तुम्ही करा. हा पुरावा जोडा, हे जोडा, त्याचे फॉर्म्स उपलब्ध करून द्या. आणि ह्याचं मायक्रो प्लॅनिंग तहसीलदार, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार आणि BLO यांनी करावं. आणि तुम्हाला तुमचं जे करताय ते प्रत्येक वार्डमध्ये, तुमच्या भागामध्ये एक, जशी आता मी जुन्नर नगरपालिकेची मिटिंग घेतली तशी तुमच्या केंद्रनिहाय एक 10-15-20 मतदारांची मिटिंग घ्या किंवा त्या भागातले प्रमुख सर्वपक्षीय लोकांना बोलवा, त्याचं प्रोसिडिंग करा. म्हणजे उद्या BLOंबद्दल जरी तक्रार आली किंवा आम्हाला कुणी सांगितलंच नाही तरी ती मी ग्राह्य धरणार नाही, कारण त्या मिटिंगचं तुमच्या प्रोसिडिंग असेल, बरोबर. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना तुम्ही माहिती द्या. जशी आता ही नगरपालिकेची मिटिंग आहे आणि शक्य झालं तर नायब तहसीलदार, त्यानंतर CO, तुमचे खालचे कनिष्ठ अधिकारी यांना या वार्डनिहाय, मतदान केंद्रनिहाय, आता तुमचा वार्ड हा वेगळा कन्सेप्ट आहे, आपल्याला मतदार यादी हे मतदान केंद्रनिहाय करायची. मग ती वार्ड कसा फोडायचा, वार्ड रचना कशी करायची, निवडणुकीची प्रक्रिया कुठली, हा वेगळा विषय आहे. तो आता चर्चेचा विषय किंवा आत्ताच्या बैठकीचा विषय नाही. आपल्याला मतदार नोंदणी अभियान आणि मतदार यादी अचूक करणे, ह्या दोन गोष्टी ह्या मिटिंगमध्ये आपल्याला ठरवायचे. या अनुषंगानं तुमच्या काही सूचना असतील तर CO साहेब लिहून घेतील, ती अंमलबजावणी करतील आणि ते आपलं पुढं जाऊ आपण. पुढील मतदार नोंदणीची सोय आपण शिवाजी कॉलेजमध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे जुन्नरमध्ये इतरही काही कॉलेजेस आहेत, त्यामध्ये सुद्धा ती करावी. उदाहरणार्थ अंजुमन कॉलेज आहे, शंकरराव गुट्टे पाटीलचं कॉलेज आहे, तिथं सुद्धा ती सोयी करावी आपण. 12वीचं पुढं आहे का? नाही, 12वीपर्यंत असतात ना, 18 वर्ष, तिथं सुद्धा ती करा. 12वीपर्यंत असू शकतात, पर्सेंटेज कमी असेल, 5-10% असतील, पण ते होतील. आज या ठिकाणी नजरी नकाशा हा एक विषय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेला आहे. सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी असा आहे की जुन्नर शहरालगत जी गावं आहे त्याचा विशेष करून आम्हाला या ठिकाणी प्रमुख अडचणी, त्यामध्ये बादशा तलाव असेल, त्यामध्ये बारव असेल, त्यामध्ये गोळेगाव असेल, हे बाजूच्या गावांचं जे रस्त्यालगतच आहे त्यावेळेला आम्हाला मतदानाची प्रमाण की तिकडची बरीचशी नावं इकडं असतात, तिकडची नावं तिकडं असतात, ही प्रमुख अडचण आमची आहे. दुसरी गोष्ट, काही नावं जेव्हा आम्ही यादी आता सगळी पाहिली तर त्याच्यामध्ये अशी काही नावं आहेत, काही मनसरला आहे, काही संगमनेरला आहे आणि तीच परत जुन्नरला आहे. अशा सुद्धा आहे. ज्या वेळेला आम्ही लोकप्रतिनिधीमधून हे तुम्हाला या ठिकाणी नमूद करून देऊ त्यावेळेला तुम्ही काही करू शकणार आहे, पण समोरच्याचं ऑब्जेक्शन तुम्हाला पाहिजे, हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी त्याच्या पुढचे काही जे मतदार आहे गेली 5-6 वर्ष हे दुबईमध्ये स्थायिक आहे, ती आम्ही तुम्हाला देऊ शकतो की दुबईला ते मतदान येऊ शकतो. त्यामुळं आपल्याला काय होतं आहे, मतदान करताना ते 60%, 64%, 65% जे मतदान होते तर त्याचा परिणाम आहे. दुबईचा 5-5 वर्ष, 6-6 वर्ष स्थायिक झालेला मतदार इथे येऊन काही मतदान करू शकत नाही. त्याकरता आपण काय करावं त्याची तुम्ही माहिती द्यावं. त्यामध्ये की मतदार यादीतली सर्व दुरुस्ती ही केंद्रस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी जो आहे त्याच्याकडेच ह्या सगळ्या तक्रारी गेल्या पाहिजे. नंबर 1, तुमचा BLO हा तुमचा मतदार नोंदणी अधिकारी आहे. तुमचे जे प्रत्येक भागाचे, प्रत्येक विभागाचे
वेगवेगळे प्रश्न असतील त्याच्यावर जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल त्याच्यावर निर्णय होईल. परंतु तुम्हाला त्या BLOच्या आणि मी नायब तहसीलदारांना सूचना देतो की असे जे भाग आहेत ॲडजेसंट ग्रामीण भाग आणि शहरी भाग लागून आहेत तर ते BLOची दोन्हीची एकत्र मेळ घालून द्या बरं का. दोन्ही याद्या तपासून घ्या की जे कॉमन आहेत आणि जे बाँड्रीला जे हे आहेत म्हणजे ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या ज्या बाँड्रीवरचे BLO आहेत त्यांनी आपल्या शेजारचा जो BLO आहे आणि त्याच्याशी डिस्कशन करा आणि जे काही तुमच्या सूचना असतील किंवा तक्रारी अर्ज असतील परत एकदा सांगतो आजच्या मीटिंगमध्ये मुद्दा उपस्थित केला म्हणजे निर्णय झाला असं अजिबात नाही. त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे. प्रत्येक नाव कायद्यानं समाविष्ट होतं आणि प्रत्येक नाव कायदेशीर प्रक्रिया फॉलो करूनच कमी होतं. त्यामुळे आताच्या कुठल्याही आश्वासनावर अवलंबून राहता येणार नाही याची समज दिली. तर आपण जे निवडणूक आयोगासोबत पत्र देतो आपण ते आपण त्या तक्रारी देऊ शकतो का लगेच ऑन द स्पॉट किंवा 4 दिवसांनी 5 दिवसांनी. परिस्थिती अशी होती की मतदाराचे मी नाव येतं पण ओळखपत्र नाही येत. आज देखील नगरपालिकेमध्ये ओळखपत्रांचे ढीग आहे पण त्याचं वाटप योग्य पद्धतीने झालेलं नाही आहे किंवा मतदाराला माहिती पण असते आपण नाव नोंदणी करून घेऊया पण मतदारांना मतदाराचं ओळखपत्र हे मिळत नाही शेवटपर्यंत. त्याचं सांगतो मी BLOकडे आहे. मी BLOचे फोन नंबर आणि यादी तुम्हाला आता देतोय बरं का. हा नगरपालिकेकडं ओळखपत्र यायचा प्रश्नच नाही बरोबर. ते BLOकडे जातात बरोबर आहे का. तुम्ही वाटप करा कोणा मला ओळख BLO बरोबर आहे ना. ओळख पंचायत समितीचे किंवा महसूल विभागाचे कर्मचारी नाही. तुम्ही बूथ लेवल ऑफिसर म्हणून भारत निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहात. त्यामुळं तुमच्या सेवा ह्या भारत निवडणूक आयोगाकडे आहे म्हणजे तुमचं निलंबन हे मी करणार CO नाही चुका झाल्या तर बरोबर ना किंवा तुमचं संरक्षण मी करणार CO नाही. त्यामुळे COने जरी दबाव आणला चुकीच्या कामासाठी तरी ऐकायचं कारण आणणार नाही बरोबर ना. मतदार नोंदणी पुरतं बरं का. शाळा सोडल्याचा दाखला आहे इतर सर्व पुरावेल ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे रेशन कार्ड नसेल तर त्याची नोंदणी करता येईल आपल्याला. हां इथे आता 9 रस्त्याचा शासकीय पुरावा तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असतं त्याच्यावर ॲड्रेस असतो नाव असतं ते सुद्धा आपल्याला चालतंय. आधार कार्डवर पत्ता आणि त्याच यादी भागातला पत्ता असलेला अपेक्षित आहे आपल्याला यादी भाग. इलेक्ट्रिसिटी बिल पण चालतंय शासकीय पुरावा. त्या नागरिकांची जुनी ओळखपत्र आहे त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत ती ह्या अंतर्गत दुरुस्ती होईल जाते. ओळखपत्राचं आता हे नाही ते मतदार नोंदणी ज्यावेळेस होते मतदारांनी प्रसिद्ध होते. करेक्शनची प्रोसिजर आहे तर करेक्शनची प्रोसिजर करायची आहे कोणाकडे करायची आहे BLOकडे. आता तहसीलदार ऑफिसला जायची गरज नाही. तुम्हाला BLO हा तुमच्या भागातला आहे त्या भागातल्या जवळच्या शाळेचा शिक्षक ग्रामसेवक किंवा तुमचा कर संचालक कर संकलक हे लोक तुमचे BLO आहे आणि तुम्हाला मी फोन नंबरने यादी देतो. ह्या सगळ्या तक्रारी आणि तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडून यादी घ्या. तुम्ही पाहिजे तर ते प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला तुम्ही तपासा की काय चुका आहेत त्या तपासून ते हे करतील त्याच्यावर प्रत्येकावर निर्णय घेतील आणि मग त्यांच्या लेवलला नाही सुटले तर तुम्ही तहसीलदारांच्या पातळीवर हे करा. पण बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळ्या पातळीवर मुद्दा उपस्थित केला जातो त्याचा फॉलोअप किंवा लॉजिकल एंडला जात नाही म्हणजे त्याचं फायनल उत्तर आपण घेत नाही. तसंच लेवल असिस्टन्स म्हणून तो तिथं मतदान केंद्र सहाय्यक म्हणून तिथं असतो म्हणजे तुमचे ओळखीचे पुरावे वगैरे हे तपासण्यासाठी तो असिस्टंट म्हणून असतो. तो पूर्ण वेळ त्याच कामाला असतो. दुसरा मुद्दा आहे तुमच्या निवडणुकीमध्ये 100% मतदार नोंदणी व्हावी आणि 100% मतदान व्हावं अशी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरा मुद्दा स्त्री आणि पुरुष यांची जेवढी मतदार नोंदणी ती 100% मतदान व्हावं अशी निवडणूक आयोगाची सूचना आहे आणि त्याप्रमाणे व्हावं एवढी विनंती करतो.